नमस्कार मित्रांनो, आरेवाडी गाव येतोय. आरेवाडीत येतोय ना भैया? नागज दत्ता पाटील का? दत्ता पाटील मला म्हणून आहे मित्रांनो. आणि माझ्यासोबत येते पहा. तिला बाहेर काढ. कशाला तिला आत नेली? असून दे, काय करते म्हणल्यावर काय आहे ग? किती साप आहेत? एक आहेत का दोन आहेत? किती आहेत साप? दोन दोन आहेत. काय करल्यात? खायला धाडशेस तू एकटीच काठी घेऊन बघत बसलीस बाळा. काय सोन्या? होय म्हणा बघा ही पोरगी दांडको घेऊनच बसल्या. दिलं हे चॅप्टर. लय चॅप्टर आहेस बाई तू. तुझं नाव काय आहे? सीता. श्री सीता. आणि मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतोय, अडखळ झाली. इथं राहिला कोण आहे का? कोण नाही राहिला बाबा. शाप वरनं गळत आला नाग. मी 10 मिनिटं शेपूट बांधून ठेवली. पण ते साप कुठे गेला ना? अगोदर काय माहित नाही. नाग आहेच. ठीक आहे. त्यानं खायला आहे वर. मी वरनं आलो. तो वरनं नाग आलाय. अरे 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 मोठा आहे. मोठा नाग आहे. वर आहे नाग. वरनं आलाय खात असं काय. हा, खात यायला आहे. ते शेपूट बांधून ठेवली होती मी. भैया मला एक सांगा, हा डांब आपल्याला अलीकडे काढता येईल शक्यच नाही साहेब. का बरं? खाली तळात आहे 5 मिनिटं. तरी तुमचं डोकं चाललंय. तुम्ही रॅट स्नेक छान बांधून ठेवला. ठेवला की मग मला लक्षात आलं ना. हा हुशार आहेत हुशार. मळ्यात राहण्यामध्ये विचारायचो मळ्यात राहायला म्हणजे धन्यवाद. धाडशी. हा धाडसला अहो, त्याला मागची जी धामी कोंडून ठेवली होती. कोण दामन शेतावरती की नाही, नाग वगैरे मी बाहेर काढला होता. काकीने काढला होता. नाग डेंजर आहे. या भैया रेस्क्यू करतो या. फोन आलाय कोणाचा? असू दे. हा. साईडला घ्या, साईडला घ्या. आणि बघ. बसत त्यात त्याला नको विचारायचं. अडकलाय. तू गिळतच चाललाय ना. हो, आला इकडं आला. सोडली थांबे 10 मिनिट सोडल्या. नाग वर आहे बघा. वर बॅटरी दाबा. 2 आहेत. 2 नाग आहेत. एक एक धामीन आणि एक नाग वर आहे. नाग वर आहे. त्या ना, आमच्या रानात आणि त्याला आल्याच्या वेळेला की नाही, तिथे अशी लाकडं. म्हणून तर मी धाडस केलं. धामीन काढली. सर पण तिला 20 लागले बरं का. थोडी काळजी घ्या. नाही वरच आहे. तो वर गेलाय. मी बघितले. विष वर लागली. कुठं आहे तो? तो कधी तो वर आहे. त्या पत्र्याची जागा आहे ना या म्हणजे बघ, इथं बॅक साईडला त्याला मला सांगा सर. विष लागले. व्हिडिओ खाली माग जावा. विष लागले त्याला. तुम्ही माग थोडं माग. बघा सरळ ही जी जागा आहे ना भिंतीची इथं आहे त्यातून तो तो. कुठं कसा येतोय बाहेर? इकडे जाणार. पलीकडे जागा नाही. पलीकडे पण जागा नाही. पूर्ण पॅक आहे. कुठं येणार? तिथं खाली त्याला त्याला काय इथं यावं द्या लागेल. की? खाली येणार. पोतं तर बितं ना, द्या त्याला. पोतं वायरीची पिशवीची बॉटल. वायरची पिशवी द्या. एक मिनिट इकडे येऊ. थुक्कू थुक्कू त्याला एकाला पॅक करा. किती घेतलंय? त्याला विष लागले म्हणू बाई. नाही बरोबर आहे. त्याला जागा आहे का बघा तिकडं? इकडे जागाच नाही. तो इथंच आहे. हा हे भीतीच आहे देऊ. ठीक आहे. एक काम करा माझं, हा साप पॅक करायला काय तर द्या. आणि बरणी असं. आला तर तो कुठून येणार? पत्र्याचं काम. हॅलो. अहो थांबा जरा. इथं साप धरले तिथं 2. आता त्याला तार घ्या. चल. सोडले फोन लावणार होतो. एका ठिकाणी 2 साप निघल्यात. एक नाग आणि धामीन. ते असं कसं बरं? आलो इथं साप धरायला. असं कसं बरं? आणि आता एक जण लक्ष ठेवा. बांधलं त्याला मी धामण त्यानं धरून त्याला बांधून ठेवलाय. या कोंबड्या. अरे भैया, आणि कुठलं उचलणार तू पत्र? तिथं उचलायला लागेल. साप कुठं आहे तिथं? मला हात जायचा साप इथंच आहे बघा. एवढ्या. ठीक आहे, कर. हे पण कोमल काय याच्यातूनच नाग आलता मी खाली हळूहळू. हा ते नाही, सर आणि गियाला कुठनं? असं आलाय. हा, तिथनं कुठं बाहेर पडायला? याची जागा आहे. हा त्यातनं. चपटाला बांधला होता वय. हा ना हल्लीच्या
लय मोठी उंदर आहेत उंदराबरोबर काम आहे हो. शपथ. हा भैया तिकडं निघतंय का? लय मोठा उंदीर आलता. उंदरामुळे होईल. उंदरामुळेच सापडलेत ना. असं इकडे बिकडे येणार नाही ना. कुठे गेला रे? असं नाग. गेला मग काय? नाव झालं ना. तो बाहेर गेला वाट माझी पण इच्छा होती. पण ते खांब मध्ये आहे ना साप. हा ह्यात मध्ये आहे भिंत. मध्ये आहे भिंत भिंत. जी आहे ना इथून ते भिंतीच्या बरोबर असा आलेला आहे ह्याच्यातून. त्यांच्या नळात बरोबर पाईप जे पत्रे आहेत ना. पोकळ येतात ना उंदरं पण येतात. कुणीकडे निघतंय काय? बस दिसतंय बघ किती पोकळ आहे. आहे, हो. आई. सर सर सर. हाय 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 का? हाय. आहे ना? पडला काय? सर, हे सर बाई. ये की नाही बाळ? हे आहे ना म्हणलं रे, मला आठवलं बघितलं बघ. थांब जरा. तुला कोण आली? दोन साप होते. धामण खाण्याच्या नादात होता त्याला आणि हा दुसरा साप रेस्क्यू करावा लागलेला आहे. विजू भाऊ जपू ना. दामन दामन होती ना. ही बाई आणि अशा रीतीने मित्रांनो, आता कॅमेरामॅन पळत गेलेला आहे. सरदेश आला हो. चल 1 2 3 4 5 6 गेला की आणि जाऊन दे सोडा. लय मोठा आहे. चला भैया दामन आहे नाग नाही. दामीन आहे? दामन सोडा कन्फर्म. वाचवलाच दोन्ही. हा दामन साप होता. त्या भैयाचं शतशः अभिनंदन. त्याला वाटलं तो नागाला खायला पण दामनला खात होता. दामन साप हे घराच्या सभोवती पाहिजे ना. आणि या सर्वांचं मी शतशः अभिनंदन करतो. कोणी अडखळ करू नका. साप वाचवा निसर्ग वाचवा. एक साप इथंच राहिलेला आहे. तुझ्या घरात केव्हाही नाग येणार नाही. आणि ह्या बाळाचं मित्रांनो या बाळाचं शतशः अभिनंदन. ते काठी घेऊन बसलं होतं सापाला राखत. आणि अन्न साखळीतला महत्वाचा घटक प्रत्येकाने चिमुकल्यानं सुद्धा लक्ष ठेवलं. सर्वांना आणलं पाहिजे. असा दामन साप असेल तो फास्ट जातोय, उंदरं खातोय, शेतकऱ्याला मदत करतोय. साप वाचवा निसर्ग वाचवा. भैया नाव काय तुमचं? प्रताप पाटील म्हणून आहे. त्यांचं शतशः माझ्या चॅनलवर अभिनंदन. साप वाचवा निसर्ग वाचवा. जय हिंद जय महाराष्ट्र.